विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भरपूर व्हिडिओमध्ये डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल पाहिलेले आहात, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कंपल्सरी एक्झामला 8 मार्क्स 4+4 असे मार्क्स मिळवून देणारे दोन टाइप मी आपल्याला शिकवणार आहात। या एक्झाम्पलमध्ये पहिला टाइप पाहणार आहे आपण इम्प्लिसिट टाइप कसा ओळखतात हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। यामध्ये इम्प्लिसिट फंक्शन ओळखताना पुन्हा एकदा रिव्हिजन देऊ आपण। y जर अनेक वेळा असेल किंवा y जर मिक्स असेल तर त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतात। ओके, सॉल्व करताना गिवन x² + xy - y² ॲज इट इज आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। जर इम्प्लिसिट फंक्शन असेल तर आहे त्या जागेवर डेरिव्हेटिव्ह काढायचं। मग इथं x² आहे, डेरिव्हेटिव्ह x² चा डेरिव्हेटिव्ह d/dx लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय, d/dx 0 ला मल्टिप्लाय, d/dx x² ला मल्टिप्लाय, हा सेकंड ला मल्टिप्लाय, d/dx थर्ड ला मल्टिप्लाय। आता d/dx विथ रिस्पेक्ट टू x आणि x चं डेरिव्हेटिव्ह काढताय। x आणि x असेल तर याला कंप्लीट डेरिव्हेटिव्ह म्हणतात आणि जर y चं डेरिव्हेटिव्ह काढत असाल तर इनकम्प्लीट डेरिव्हेटिव्ह असतं। बघूया आपण समजायचं। x² याचं डेरिव्हेटिव्ह 2x, मी आलो d/dx x * y, हा पहिला आणि हा दुसरा, पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, पुन्हा दुसरा तसाच x चा डेरिव्हेटिव्ह 1 u * v रूल वापरायचा। x * y आहे त्या जागेवर डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही, मल्टिप्लायचा रूल वापरल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही। आता मी इथं आलो y², अगोदर y² चा डेरिव्हेटिव्ह 2y आणि y च्या बाबतीत कंपल्सरी लिहायचं dy/dx, कारण याचा असं विथ रिस्पेक्ट टू x करतोय आपण, विथ रिस्पेक्ट टू x आणि काढतो डेरिव्हेटिव्ह y चं, म्हणून शेवटी dy/dx लिहितो। सिंपलीफाय केलं, हा ब्रॅकेट आहे असाच आणि या टर्म मध्ये 1 2 3 4 1 2 3 4 अशा 4 टर्म्स, या 4 टर्म मध्ये dy/dx कुठे, या टर्म मध्ये आणि या टर्म मध्ये, या दोन टर्म मध्ये dy/dx आहे। ज्या टर्म मध्ये dy/dx आहे त्या टर्म लेफ्ट हँड साइडला ठेवायच्या आणि ज्या टर्म मध्ये dy/dx नाही त्या टर्म राइट हँड साइडला शिफ्ट करतात। हा +2x तो आहे -2x, हा +y तो झाला -y आणि या दोघांमध्ये dy/dx कॉमन काढायचा। dy/dx कॉमन काढल्यानंतर आतमध्ये राहतो x - 2y, x - 2y -2x - y। ओके, dy/dx कॉमन काढल्यानंतर तो एकदा मिळतो आणि शेवटी हा ब्रॅकेट मल्टिप्लाय तो शिफ्ट करतात आणि डिवाइड देतो आपण। मग आन्सर झालं dy/dx -2x - y आपण x - 2y। तर याच्यासाठी हे रूल वापरलेत आपण। x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि y² चा डेरिव्हेटिव्ह 2y आणि मल्टिप्लाय dy/dx लिहितात, हे फॉर्म्युला इथं वापरलेत। आता तिसरा टाइप पॅरामेट्रिक फंक्शन्स। पॅरामेट्रिक फंक्शन मित्रांनो ओळखताना आयडिया मी सांगितली। पॅरामेट्रिक म्हणजे काय तर तुम्हाला x व्हॅल्यू मिळते आणि y व्हॅल्यू मिळते, दोघांच्याही व्हॅल्यूज दिल्या जातात आणि dy/dx काढावा लागतो। फॉर एक्झाम्पल फाइंड dy/dx at t = 2 if y = t² + 1, y ची व्हॅल्यू दिली t² + 1 and x ची व्हॅल्यू दिली t³ + 1। याचा अर्थ असा x व्हॅल्यू आणि y व्हॅल्यू अशा दोन व्हॅल्यू सेपरेट दिलेत, याला आपण पॅरामेट्रिक म्हणायचं। मग y दिलाय t² + 1, याचा डेरिव्हेटिव्ह काढत जायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t dy/dt आणि t² चा डेरिव्हेटिव्ह 2t + 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, कोणत्याही नंबरचा डेरिव्हेटिव्ह 0 लिहितात। मग dy/dt 2t। आता सेकंड x t³ + 1, याचा डेरिव्हेटिव्ह dx/dt आणि t³ चा डेरिव्हेटिव्ह 3t² + 0। ओके, डेरिव्हेटिव्ह काढून झालं dy/dt आणि dx/dt। आपल्याला पाहिजे dy/dx, मग dy/dx वरती कोण आहे dy, मग तो लिहायचा dy/dt, खाली आहे dx म्हणून तो लिहायचा dx/dt। मग dy/dt याची व्हॅल्यू 2t तो वरती लिहायचा, dx/dt त्याची व्हॅल्यू 3t², tt कॅन्सल, आन्सर आला 2/3t। हे आन्सर झालं dy/dt
dx, पण याच्या पुढे आपल्याला t ची व्हॅल्यू दिली 2, मग 2 पुट करायचं dy by dx t = 2, मग या t च्या जागेवरती 2 टाकला आपण, 2/3 2 कॅन्सल 1/3 आणि हे फायनल आन्सर्स.